नमस्कार. 30 वर्षापूर्वी प्रथम मी युरोपमध्ये आलो होतो आणि 22 जूनला नॉरिच नावाच्या इंग्लंडच्या उत्तरेला असलेल्या एका गावी मुक्कामाला होतो आणि रात्री 11-11:15 वाजतासुद्धा चांगला उजाडलेल्या अवस्थेमध्ये बघितलं. तेव्हापासून ह्या ठिकाणी येण्याचं खूप कुतूहल होतं. 30 वर्षानंतर का होईना पण सगळ्या जगाच्या सर्वात उत्तर टोकापर्यंत येऊन तो मध्यरात्रीचा सूर्य अनुभवता येतो आहे, त्याचा मनस्वी आनंद होतो आहे. गेली 5-6 वर्ष म्हणजे जर्मनीतून जाऊन आल्यापासून या मिडनाईट सनची खूप उत्सुकता लागली होती. कारण जर्मनीतला अनुभव छान होता. 11 वाजले रात्री तरी छान दिसत असे. त्यामुळे असं वाटायचं की हे आपल्याला बघता येईल का, आणि आजचा दिवस म्हणजे हे आपण बघू शकतो असं तेव्हा शक्यता अजिबात वाटली. पण आज ते सगळं छान अनुभवायला मिळाला प्रसंग. अँड मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच. हां, ओके ओके. हां, हे नंतर हे या सर्व लोकांनी 70 डिग्री 10 अंश आणि 21 मिनिटं. माझ्या जॅकेटचं चेन निघाल्यानंतर माझी खूप टिंगल केली. शेवटी त्या मला हे घ्यावं लागलं आणि खूप पैसे खर्च करून मी हे घेतले. त्यांच्याकडनं कॉन्ट्रीब्युशन घेण्यात आलं आणि इथे खूप लोक जमलेली. खरोखरच मध्यरात्रीचा सूर्य काय असतो तो तळपता सूर्य आम्ही बघतोय सर्वजण आणि ते प्रत्यक्ष अनुभवले. त्याच्या भोवती का त्यांनी जे मास्ट उभा केला म्हणण्यापेक्षा एक प्रतिकृती उभी केलेली. पृथ्वी आणखीन सूर्याची कल्लेला आज दाखवण्याची आणि त्याच्यावरती आमचे विद्वान मित्र विश्वास सोसायटीने आम्हाला एक सुंदरसं फोटो आणि चित्र काढून व्यवस्थित समजून सांगितलं. आमचं बौद्धिक घेतलेलं आणि त्या बौद्धिकामध्ये बहुतेक सर्व नापास झाले. क्या बात आहे. शिवाजी महाराज की, भारत माता की. धन्यवाद. आणि हा आहे मध्यरात्रीचा सूर्य. हां, या जे आमचे मित्र इथं आलेले नाहीत त्यांनी काही करून कर्ज काढून जरूर इथं यावं आणि त्याला आमचे विवेक जोशी नक्की मदत करतील, सबसिडी देतील. त्यासाठी आम्ही 24% व्याजाने पैसे देण्याची सोय केली आहे.